तो कॅमेरा सगळ्यात बेस्ट जो माझ्या हातात आहे. त्याच्यापेक्षा दुसरा बेस्ट जगात कॅमेरा झालाच नाही. माझ्या हातात जो कॅमेरा आहे तो जगातला सगळ्यात भारी कॅमेरा आहे आणि ती लेन्स सगळ्यात बेस्ट आहे जी माझ्या कॅमेऱ्याला लागलेली आहे. बियॉन्ड जे नाही आहे ते मला काय पॉईंट आहे, मला नाही वाटत ते पॉईंट आहे. सो मगाशी मी तुला बोलताना म्हणत होतो की पॉंडिचेरी सारखी फिल्म ती केली आम्ही. मी, सचिन, सई आणि वैभव आम्हाला चौघांनाही मोठा कॅमेरा त्या फिल्म करता मागणं आणि तो मिळवणं हे इम्पॉसिबल आहे असं मला नाही वाटत खरं तर. पण सचिनला जेन्युइनली असं वाटत की कंटाळा आला त्या मोठ्या कॅमेऱ्याचा आणि तुझ्या मोठ्या गुरुचा आणि मग तू इकडं कटर आहे तिकडं लाईट आहे आणि इकडनं जाऊ नकोस तिकडनं ये, मला ह्या तुझ्या गोष्टींचा कंटाळा आलाय, आपण हातात एक कॅमेरा घेऊ आणि एक फिल्म करू. जेव्हा आयफोन वापरला त्याच्यावरती कुठली ऍडिशनल लेन्सेस जरी मिळतात तरी आम्ही वापरल्या नव्हत्या. आयफोनच्याच लेन्सनी शूट केलं होतं आणि तू म्हणला जसा की क्लोजअप घ्यायचा आहे, हा, सो तुम्हाला ऍक्टरच्या इतकं जवळ यायला लागतं. तर सई आणि वैभवला प्रॅक्टिकली मी त्यांच्याशी हे बोललो होतो की देर विल बी अ चान्स की मला खूप असं अचानक वाटेल की हे मी, कारण की परत तिथे सचिन हे मॉनिटरवरती बघत नाहीये ना आणि शॉर्ट स्ट्रक्चर ठरलेलं नाहीये. सो मला जर का वाटलं तर मी गिम्बल होतं माझ्याकडे, सो गिम्बल घेऊन तुझ्या खूप जवळ येईन आणि ते थोडं ऑड आहे लाईक, तर तुम्हाला ते चालणार आहे ना आणि तुम्ही त्याच्याकरता प्रिपेअर्ड आहात का, नसला तर व्हाल का प्लीज. आता त्यातनं काय घडणार आहे, तू म्हणलास तसं व्ह्युअर की त्याचा एक्सपिरियन्स कट होऊन तो त्या स्टोरीतनं बाहेर येणार आहे का, एवढी इंटिमसी ही त्याला आवडणार आहे, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. पण आपण हे बघूयात, करून तर बघूयात. तुम्ही गोष्टी सांगा तुमच्या 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 आजूबाजूच्या, तुम्हाला ज्या सांगाव्याशा वाटतात त्या, तुमच्या पोटात ती आग आहे तर तुम्ही गोष्टी सांगा. अमुक कॅमेरा हवा, तमुक कॅमेरा हवा, पोचाल तिथपर्यंत आणि मग बोलू त्याच्याबद्दल.